झटपट होणारी सुका जवळा आणि वांग्याची मिक्स भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम सुका जवळा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आपल्याला. त्यामधली जी काही घाण असते बारीक ती सगळी आपल्याला काढून घ्यायची आहे, पाकडून घ्यायचं थोडक्यात आपल्याला ती. आणि आता मी गॅसवर लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सुकट घालून घेतलेली आहे, किंवा तुम्ही याला जवळाही म्हणू शकता. तर आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे आणि नंतर एका बाऊलमध्ये मी ते काढून घेतलेलं आहे. आता त्याच बाऊलमध्ये मी पाणी घालणार आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी ते जवळा धुवून घेणार आहे, जेणेकरून सगळी काही त्यामधली घाण असेल ती निघून जाईल. आणि नंतर आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. तर आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा जास्त घालायचा या भाजीला, म्हणजे चव छान येते. तर कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा थोडा वेळ छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तुम्ही टोमॅटो जर घालत नसाल तर तुम्ही तो स्किप करून चिंच किंवा आमसूलही घालू शकता. तर छानपैकी आपल्याला कांदा टोमॅटो शिजवून घेण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे, जेणेकरून मीठ घातल्यामुळे लवकर कांदा टोमॅटो शिजून येईल. आणि आता थोडा वेळ छान परतल्यानंतर यामध्ये मी बारीक मध्यम आकाराचे पातळ केलेले वांग्याचे काप घालून घेत आहे. तर वांग्याचे काप पातळच करायचे, म्हणजे ते लवकर शिजायला मदत होते. तर थोडा वेळ छान परतून घेतलं आणि मी झाकण लावून वांगी शिजवून घेणार आहे. तर आपल्याला अजिबात पाणी ॲड करायचं नाही. आणि आता त्यामध्येच वांगी शिजल्यानंतर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि जी काही आपण सुकट घेतली होती ती धुवून घेतलेली सुकट मी घालून घेतलेली आहे. पाणी अजिबात मी घालणार नाही. वाटलंच तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही वर ताटावर ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घेऊ शकता, परंतु मी तसं न करता छानपैकी मिक्स करून घेतलं आणि वर फक्त मी झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून वाफेनं ते छान शिजून येईल. वरून कोथिंबीर घातली. आत्ताच ती भाजी खूप छान दिसत आहे. छानपैकी मिक्स करायचं आणि छान वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची. अगदीच वाटलं तर थोडंसं पाणी शिंपडू शकता, परंतु खूपच झटपट आणि तेवढीच टेस्टी अशी भाजी तयार होते. हवं असेल तर मी म्हटलं तसं यामध्ये तुम्ही कोकमही आवडत असेल तर घालू शकता आंबटपणासाठी. आणि आता ही भाजी मी सर्व केली आहे. तर नक्की ही भाजी ट्राय करा. आवडली तर जास्तीत लाईक करा, शेअर करा.